हे आत्मचिंतन अध्याय 17वा आणि 18व्याला सुरुवात, 17व्याला शेवट. या माध्यमातून भगवंत ज्ञानेश्वरा आपल्या नामांतर करणार भगवंताशी एकरूप करण्याची जी देग आहे त्याचं नाव ओवी आहे. ज्या ओवीतून मन आणि बुद्धी एकत्र होऊन भगवंताकडे जातात सहज. तिला देहातून निघता येतं तो बोध म्हणजे त्या मनाला सावध होता येतं ते श्रवण आणि मन राम होतं तो मोक्ष. तो ओवीतून मनाला मोक्ष मिळतो. ही दुःख संपत केवळ गुरुपता प्राप्त होते. वेगवेगळे नाना रूपाने माऊलीने आपल्याला लागू केलंय. ओवीतून मंत्र दिलाय. महामंत्र म्हणजे ओवी आहे. अंतःकरणामध्ये भगवंताची जाणीवीची उत्पत्ती करणारी म्हणजे ओवी आहे. देहाचा संबंध बुद्धी जेव्हा टाकते तो क्षण म्हणजे ओवी आहे. अज्ञानाचा संहार होतो तो बोध म्हणजे ओवी आहे. बुद्धी विचित्र देहाकडे जाते आणि देहाला माझं म्हणते दुःख भोगती. त्या देहाला बाजूला सारखी ती ओवी आहे. अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो आणि दिव्य ईश्वराचा प्रकाश, ईश्वराचा स्पर्श आणि व्यापकतेची अनुभूती म्हणजे ओवी आहे. परिच्छिन्न देहाती या वृत्ती म्हणजे ओवी आहे. साध्याकडे जायचं, स्वतःला पाहायचं, जीवनमुक्त व्हायचं, आपल्या पदावर राहायचं, देहावून निघायचं, जडाला माझं का म्हणायचे, असे नाना प्रश्न बांबावत होतात आम्हाला. कारण ज्ञानेश्वरी काय, ओवी काय, आत्मचिंतन काय, श्रवण भक्ती काय, सत्संग काय, ओवीचं माध्यम काय आणि ओवीचा बोध काय, ओवीचं फल काय, ओवी म्हणजे काय आणि ओवीचं अमृत म्हणजे काय, नाना प्रश्न येतात श्रवणावेळी. ओवी जेव्हा आत जाते, श्रवणातून, वाचण्यातून, कळण्यातून फरक आहे. माहेरी मुलगी येते आणि मुलगा पण असतो त्या जायचा समोर असते. पण जेवढं मुलाला देते आहे तेवढं मुलीला देत नाही. देते का? भले मुलगा त्रासदायक असतो पण मुलीला देऊ शकत नाही. त्याचं उत्तर मला माहित नाही, तुम्हाला. कारण मला ही अवस्था नाही, पण तुमचं बघून सांगते जगात ते खोट नाही. दोन्हीच मूळ एकच आहे, आईच आहे. तिचीच मुलगी आहे, जास्त प्रेम करते पण वाटा कमी आहे. हा प्रेम करत नाही पण त्याच्या वाचून दुसऱ्या कोणा देत नाही. सांगा हे विचित्र प्रसंग आहे की नाही मनाचा. तो तुम्हाला प्रेम देऊ शकत नाही, त्याला सगळं देतात, त्याला प्रेम करतात. हे तुमच्या कामातच नाही, ते कामाचं आहे. तर परमार्थासाठी विनोद केला तर हे कामाचं, बरोबर आहे ना. मग हे त्या कामाचं नाही आणि हरट मन सोडत नाही. पुत्र तर कामाचं नाही पण आहे त्याला सोडत नाही. बदल होत नाही, विकार होत नाही. बदल म्हणजे त्याच्यात विकार नाही, त्याच्यात व्यवहार नाही, त्याच्या विना आनंद नाही आणि तो तुम्हाला समजत नाही. त्याचा संबंध तुम्ही करू शकत नाही. त्याची प्राप्ती तुम्हाला ग्रंथाविना नाही, त्याच्या अनुभूती ग्रंथाविना. तो परमात्मा पुण्यातून दूर केलं, देहाला जवळ केले म्हणून तो दूर झाला. परमात्मा दूर का झाला? तुम्ही देहाला जवळ केलं. त्याचा व्यवहार असून का कळत नाही? तो व्यवहाराला कारणीभूत आहे. व्यवहार करून तर निर्व्यवहार आहे, निर्व्यापार, निर्विकार आहे. पण बुद्धी तुमच्या विकार आहे. का बुद्धी विकारात राहते? कारण ती परमेश्वरात नाही गेली. का बुद्धीला दुःख होतं? कारण तिने सुखाची चव घेतली नाही, आत्मसुखाची. तिला अनुभूती काय येत नाही? जे भगवंताची, ती देहाचा अनुभव सोडत नाही म्हणून. का तुमच्या पुस्तकात आहेत का वाक्य हे? आहे का? म्हणून तर अध्ययनानं परिपक्व झाली अवस्था जगाला मुक्त करू शकते. आणि कुठे भामटा आणून ठेवलं, काही शिकलं नाही, ऐकलं नाही, त्यालाच काय तो लोकांना काय देईल? त्याला म्हणतो भामट. स्वतःलाच अध्ययन नाही, वैराग्य नाही, तपस्या नाही, सत्संगती नाही, गुरुभक्ती नाही, गुरुला काय केलं नाही, त्यालाच काही येत नाही, तो लोकांना काय देईल?
तिथे उपाशी. तिथे लोक गेले म्हणले जेवायला वाटते बोला माझ्या घरात आणा नाही. मी लोकांचं घर हुडकतो मंदिर. कसं आहे म्हणून मला एक विषय सांगितला होता की मुलगी आणि संपला माझ्या म्हणतो भगवंत त्याला सगळं देत नाही का खोटे. आई म्हणते ना माझंही आहे तिथंच असते ना. कुणाचं सांगा आईनाचं पोरग नाही. आईनाचं पोरग आहे नाही. तसं गुरु नाही तर मोक्ष आहे असं तर भले ग्रंथात ते करा. पण जर गुरु नाही सत्संग नाही श्रवण नाही वेद नाही अधिकार नाही विवेक नाही तर मोक्ष कधीही मिळणार. भक्ती कधी सफल होणार. मुक्ती कधी भक्ता येणार नाही आणि शक्ती जाणार नाही. वृत्ती ईश्वराकडे सरकणार नाही आणि देहभाव तुमचा तुम्हाला टाकता येणार नाही. केवळ श्रवण भक्ती. आता इतके सुंदर रूप केलेत माऊलींना. याची उदाहरण सुंदर दे तुम्हाला सांगते. आता इथं असं होत नाही इथं असं होत इथं असं होत नाही इथं असं होत. तर तुम्हाला ते असं सांगितलं की पोरगी पोरगा तिथेच आहे पण पोरगी देवतच नाही पोराला सुटत नाही. बरोबर आहे ना. आता नावाचं उदाहरण दिलं. पाण्यावर नाव आहे जमिनीवर नाव आहे सरकतच नाही. पाण्यातली नाव थांबत हलती लका 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 लका. बघा ते पाण्यातली नाव कशी असते ते. का हलती पाण्यामुळं. का थांबती जमिनीमुळं. आधार बदलला नावेचा. नावेला जमिनीवर सरकता येत नाही आणि तीच नाव पाण्यात सोडल्यावर त्या टोकाला गेल्याशिवाय राहत नाही. तीच बुद्धी श्रवणात सोडल्यावर देहाकडे राहत नाही. सुंदर रूप घ्यायचा तू बोलता येते. आता कशा कशा किती कधी बोलायचं आम्ही हा दृष्टांत आहे. आणि ती ओवी आता उडे आणि काही कळत मी काढ लावलं कर्माला ते नाव तुझ्या कर्म थांबतच नाही. भगवंताला भेटल्याशिवाय राहतच नाही. ते कर्म तुला भगवंताकडल्याशिवाय राहत नाही. ती नाव पाण्यात टाकल्या तुला त्या टाकल्याशिवाय राहत नाही आणि ती नाव जमिनीत राहिल्या तुला हालत नाही. काय काय ओवी संदर्भ आहे. आणि मन घाण टाकलं हे कळत असतं का. काय म्हणतं आम्हाला कळत नाही. तुमचं मन संसार घाण टाकलंय. तिला बुरा आलाय संसार करून. वासनेचा बुरा आहे बायकापाशी नाही का वासना ती सोडा मग हे येत आहे. तुम्ही सोडत नाही हे येत नाही. शुभ्रांत करणं असा प्रति पवित्र असा अधिकार उंच असा श्रम सतत असा मोक्ष हातात असा. असं माहेरी कुठे गेलं तर माहेरच पण त्याच्या वृत्तीमा लुपोकच सुटलं सुटलं ना. कसला ज्ञानाचा उहापोह करताना आपण प्रपंचाने संसाराचा जेव्हा दर्जा बघितला तर आपण दृष्टांतातून सिद्धांताकडे येतो. अनुभूती येतो आणि वृत्ती बदलते. भक्ती कुणाबद्दल मत्सर कुणाच्या अवहेलना कधीच होणे कधीच होणे. समोरचं भले किती वाईट असू दे पण त्याचा वाईट पण त्याच्यापाशी साठलेला असतो आणि आपला भले पण आपल्या भगवंताकडे येतात. म्हणून नाट्यामध्ये दरार पडू नये. नाट्यात दरार नकाचा स्पर्श संपत नाही आणि जगताचा उत्कर्ष आत जात नाही. मी ते असं वाटतच नाही. परमात्म्याची भेट तुटतच नाही. ऐक्याचा अनुभव जातच नाही आणि मन भेदायला शिवतच नाही. तो ब्रह्मज्ञानी. तुम्हाला अनुभव देऊ कशी आम्ही असं. नात्यात दरार पडली नातच कामाचं नाही. माठाला खीर पडली पाणी राहतच नाही. थंड पडायचा प्रश्नच नाही. माठात पाणीच राहणं थंड कसं होईल. तसं मनात प्रेमच नाही नातं कसं ते करणार. त्याच्यामध्ये युगो असतो ना त्याला भेगा पडणं म्हणजे युगो. हा संसार नीट येत नाही. परमात्म्याला कसा तोंड घालता तुम्ही. आधी नीट संसार करा मग परमार्थाकडे या. त्याचा व्यवहार नीट नाही तर परमार्थ नीट असेल का. म्हणजे अंतःकरण पवित्र असण्यासाठी व्यवहार चांगला होतो आणि अंतःकरणाचा बाद गुरुच्या बोधानं होतो. पवित्र ठेवा ना मन.
सगळ्या मंत्र्याला पहा, जी बहीण भावाच्या हाताला हात धरलेली असते करंगळीला, ते बोट बाजूला सोडून सरकू नका ना. ती बहीण आधी असती, ती बायको नंतर मध्ये असती, तर त्या बायकोन त्या बहिणीच्या करंगळी सोडायची नसती. कळाला अर्थ? बहीण आधी का बायको आधी? मग भगवंताला ओळखावं. अपवित्र मन असं वागतंय, पवित्र मन त्याला घट्ट धरतंय. कारण पवित्र मनामध्ये विचित्र व्यवहार होतच नाही, अंगार उत्पन्न होतच नाही, तिथं कुणाला दुःख देता येतच नाही, आणि नात्याला दराला करताच येत नाही. म्हणून पवित्र मन असतं, त्याला भगवंत काय त्याचा परिपूर्ण करतो. असू दे, चुकलं असेल कोणी माफ करा. आईचाच वेळ आहे ना, मांडव आईचाच आहे आणि त्याचे फळ आम्ही. मग मांडव मोडू देऊ नये तर फळ वाढत. मी मांडवच मोडता तर मोक्षाचं फळ वाढत असत. कारण कसं बेटा, हे रामच असत. राम म्हणजे आनंद आहे, राम म्हणजे सुख आहे, राम म्हणजे वेद आहे, राम म्हणजे अभेद आहे, राम म्हणजे तत्व दर्शनाला हृदय तत्वनिष्ठ असत, देवनिष्ठ नसत. हे हृदय तत्वाकडे असते. राम म्हणजे तत्व आहे. एवढी भूमिका येणं सोपं आहे का? कुणाला दुःख नये, त्यासारखं पाप नाही. म्हणून पाप जिथं नाही तिथं श्रवण फलीभूत होत. जिथं कोणी आघात आहे तिथं वेदाचं ना, जिथं पवित्रता आहे त्या ठिकाणी गीता थांबते. जे अपवित्र आहे तिथं संसार थांबतो. भगवंत बोध आणि ईश्वराची एकता तयार होती. तिथे संसार आहे, तिथे युग. मग आता बघा कोणापाशी काय कचरा गोळा केला ते काढा झाडा, आम्हाला काय सांगतात? चला आपण त्या सत्रावाकडे जाऊ आणि ओळ पण घेऊ. गाहून एक जे चाले कर्म सात्विक, ते कैवल्याचे पायिक घरचे कर, ते कैवल्याचे पायिक घरते करे. अर्जुना, ज्या सात्विक कर्माला अरे ओम तत्सत करून मध्ये आधी आणि शेवटी जर तू माझी आठवण करू ते कर्म जर करत राहिलास तर ते कर्म सात्विक बनतं आणि ते कर्म बंधनकारक होत नाही आणि त्याला बुद्धीला माझ्याकडे येता येतं. मग तिथे बुद्धी माझ्याकडे राहतेच. पण जो मोक्ष म्हणून सांगितलंय वेदानं, तू त्याच्या घरी चाकरी करतो, पायी नोकर बनतो तुझा. जसं म्हणून तसं त्याला खेळवता येतं. तसं तुम्हाला पाठामध्ये तुम्हाला रोज सांगतो, कोणत्याने पण एक तास बोलते त्याला पायिक म्हणते. स्वतः वाणीतून बोलतो तुम्हाला, ते मी नसते. म्हणजे त्याच कर्माला तत्सत लावून जे कर्म केलं जातं संकल्प करून, तर ते कर्म जर तुम्ही असंच करता सात्विक होतं आणि त्या सात्विक कर्मामुळे तो मोक्ष तुमच्या घरी राखतो. पायी ते कैवल्या ते पायिक घरचे घरी. आता महिने शॉर्ट बोलते, यांना जर किंमत आहे आपण यांची काय किंमत करायची? बरं सांगते. ते ठैव अनु देईल दैव लेवो नाणे छेडव ते तसे बापा. जसं तेच कर्म मोक्ष कडे जातं, सात्विक होतं आणि त्या कर्मामुळे मोक्ष तुमच्या घरी लागतो, पायिक. पण तसं तुम्हाला करता येतं कर्मातून नाही. ते सांगितलं पण तुम्हाला अनुभव घेता येत नाही ना. तुम्ही एक हात वर करून सांगितले पण तसं आपल्याला वय ना कर्म. मग कापुराची खळी व कापूर आणून दिली, त्याची दागिने केली, पण कशी घाला कुठं कळत. कारण कापूर जर घाट तर उडून जातो, दागिने करताना तो कसा राहतो, त्याला कसं घालायचं, कसं पॅक करायचं, कसं बंद कसा द्यायचा, त्याचे अलंकार कसे बनवायचे त्याची कलाच माहित नाही. तसा मोक्ष दिला त्याचा अनुभव माहित नाही, तसं कापुराची कला माहित नाही, तसं ते बंद कर्म बंधनकारक व्हायलं, ते कर्म सात्विक व्हायलं. त्या सात्विक कर्मातून मोक्ष हातात यायला काहीच कळत. भविष्य सगळं दिले पण कळत. कापुराचे अलंकार दिले घालायचे कळत. सतसंग दिलाय
बंधन जाईना, श्रवण भक्ती यायली पण अंतःकरणाचा भगवंताची भेट होईना. काय वेदाच्या माध्यमातून बुद्धी ब्रह्म होती, इथे बुद्धी ते देहरूप झाली आमची. कुठं कळायला मी देहरूप आहे तर मी मग स्वरूप आहे, मी आत्मरूप आहे. माझी बुद्धी आत्माकार आहे का देहाकार आहे, तो अनुभूतीमध्ये कळत आपल्याला काहीच कळत नाही. आता ऐका, जैसे कापुराचे थळीव अनुन दैव लावो जाणनेची आडव ते का सेवा पा लेवो लेवो जाणनेचे आडव. ते कापुराचे अलंकार कसे घालायचे, कापूर तर उडून तर कावायला लागले ती, मग त्यात पॅक करायचं का कसं करायचं, कसं करायचं माहित नाही. तसं ते कर्म करताना सात्विक कसं करायचं माहित नाही. बुद्धी सात्विक होतच नाही, अहंकार जातच नाही, कर्माला सोडतच नाही, कर्मसत्व होतच नाही. सात्विक कर्म ह्याशिवाय मोक्ष हातात येतच नाही, म्हणून केलेलं कर्म वाया जात. काय सुंदर विवेचन आहे, बापरे बाप. चालले महंत म्हणजे संत लोक घरी आले, त्यांचा सत्कार आदर केला नाही तर तुमच्या आयुष्यातलं जेवढं पुण्य असतं ते पुण्य समाप्त होतं. त्यांना जर आपण सत्कार केला नाही तर तुमचं पुण्य दग्ध होता, मुद्दल तुटे. कालावल्या चोखट रिक भंगार एकवट घालून बांधली मोठ गळा देवी. बघा, का लावली या चोखट ठीक भंगार एकवट, सोन्याचे दागिने केले नाना रूपाचे, सोन्याचे अलंकार नाकातला, कानातला, गळ्यातला, पोटातला, बिंदी, नाना रूपाचे अलंकार आहेत अवयवाचे. पण कोणचा अलंकार कुठं घालायचा हे जर माहित नसला तर ते अलंकार गडबड केलं आणि गळ्यात बांधलं तर ते अलंकार वाया गेले. तसे कर्म कोणचे कसे वापरायचे, कसे सोडायचे, कर्माला कसं मन मोडायचं, कर्म सत्व कसं करायचं, तर मोक्ष कसा प्राप्त करायचा हे जर माहित नसल ते कर्म वाया गेलं. अलंकार जरी आणले करून गाठोडं केलं बांधलं, तसं कर्म केलं कसंही केलं वाया गेलं. दागिने केले, गठुडं केलं, गळ्यात बांधलं, वाया गेले. जो अलंकार ज्या इंद्रियात घातला तर शरीराला शोभा येते, जे कर्म ज्या रूपाने सांगितलं तर ब्रह्म हातात होता. तुकलियावर मग करा, कारण ह्याच देही ओळखी करा आत्मा राम. संसार सुगम बघू नका, संसारी असावे असोनी नसावे, जीव जळा आत्मत पद्मपत्र, याच देही ओळखी करा आत्माराम. आपण देहाची ओळख ना त्याची, विषयाची, पापाची, कर्माची, भगवंताची ओळख राहून जाते आणि हे मनाला कळतच नाही. आणि ज्यांच्या मनाला हे कळतं ते मन देहात राहत उरतच नाही. श्रवण भक्तीचं असं फल आहे, ते मन कर्माला सोडून देतच, कर्म हातात येतच, तो धर्माचं पालन होतच आणि मोक्षाचा अनुभव भोगतच, ते मन राम बनतच. पैसे तोंडी ब्रह्मणाम आती जे सात्विक कर्म विनियोग विन काम विफळ होय. विनियोगा विन काम विफळ होय. तोंडी ब्रह्मनाम आहे, आता सात्विक कर्म आहे, पण ते आचरण कसं करायचं, त्या कर्माचा अनुभव कसा घ्यायचा, कर्मातून बुद्धी कशी आणायची आणि त्या पदावर कशी न्यायची, आत्मसुखासोबत कसं रंगायचं, कर्मातून कसं निघायचं, जर कळालं नाही वर्म त्या हरिओम तत्सतच तर ते कर्म करून बी काही फायदा झाला नाही. त्या कर्मानं स्वर्गाला नरकाला नेलं, त्या कर्मानं बंधन केलं, त्या कर्मातून पाप पुण्य झालं, म्हणून ते कर्म अकर्म न होता तकर्म झालं. विनियोग कळायला नाही कर्म कसं करावं, कर्मातून कसं बाहेर यावं, कर्माचं फल शुद्ध कसं करावं, कर्मातून मोक्षाकडे कसं जावं. खूप सुंदर अध्याय, किती बोलतात ह्या लोकांसाठी, कळाल नाही लोक आहे ते. बाळक लंघनाचं की अगं अन्न आणि भूक, बाळक आहे लेकरू आहे, समोर अन्न ताटात, पण त्याला भात वरून कडी काढता येत नाही आणि हात तोंडात घास जात नाही. अन्न पाहिलंय पण खाऊ घालणार कोण नाही. तसं कर्म करायला पण ते मोक्षाकडे तुम्हाला नेता येत नाही. अगं अन्न आणि भूक दोन्ही जवळच, पाशी असे परिधे जवळच आहे. हातानं खाता येत नाही तर उपास घालते. तसं कर्म तुम्ही करतात पण त्या कर्मात तुम्हाला मोक्ष दिले नाही, तुम्ही उपाशीच राहिला.
सुंदर होय का स्नेह सूत्र वैश्वनरा जानिया संसारा अतवटी नेनता विरा प्रकाशनो स्नेह सूत्र वन्नी वैश्वना म्हणजे अग्नी, ते म्हणजे तेल, वन्नी म्हणजे प्रकाश, वात, तेल एकत्र आहे. दिवा लावलाय पण दिव्याच्या बाजूचा कंदील काळा ठरलाय. त्या दिव्याच्या काठावर काजळी चढली, प्रकाश जरी लावला तरी पण ते काजळी प्रकाश बाहेर येत नाही. त्याचा परमात्मा आहे, त्याचा प्रकाश बुद्धीला फक्त येतो, कारण काजळी म्हणजे अविद्या आहे. तेव्हा दिवा जर उजळला, वात उजळली तर प्रकाश लक्क काठातून बाहेर येतो, त्याचा परमात्मा त्या हृदयातून प्रगट होतो आणि तेव्हा बुद्धीचं मिलन होतं आणि मी आत्मा राम आहे असं सुख भोगता येतं आणि देहभावाचा नाश होतो, आठो प्रकाश आत जातो, बुद्धीची उन्नती होती म्हणजे ती ब्रह्म होती. हा उदाहरण आहे. वन्य सूत्र प्रकाश काय गेले बाप्पा बाप्पा, स्नेह सूत्र वैश्वानरा अग्नी एकत्र आहे. दिवा लावलाय, भोवताचा काच नुसता काळेनं भरलाय, वृत्ती अज्ञानानं भरलेली अंतःकरण अविद्यायुक्त आहे. मग त्या अविद्येत अंतर्ज्ञान म्हटलं प्रकाश परमात्म्याचा उजेड काय म्हणते वृत्तीला, कारण त्या अंतःकरणानं अविद्येची काजळी चढली. ते प्रकाश स्वयं परमात्म्याचं बघत नाही, देहाचा संबंध वाढवते, बंधन होतं, दुःखात जाते आणि तेव्हा ती नरकाची स्थिती. नरक आहे आयुष्य म्हणजे जन्माने मृत्यूकडे जाणं, या देहात येणं, देहाला माझं म्हणणं, कर्मधर्म करणं, बंधनात राहणं, पाप पुण्याचा साठा होणं आणि लोकांतरात जाऊन वापस येणं, पुन्हा गर्भधारण करणं, पुन्हा मृत्यूला आलिंगन देणं, पुन्हा देहाला अग्नीत टाकणं, पुन्हा गर्भात वापस येणं, इतके घाण प्रकार आहे. तरी बायका म्हणतात आमच्याकडून लग्न आहे. या वयामधले घेण्यासाठी ओवी मन आणि माऊली एकत्र येतात, ते सत्र असतं. इथं कल्याण आहे बेटा, आत्य अडचण असतं सोडून द्या ना. आणि बोलतो किती 3 दिवस हातवटी म्हणजे त्या कंदलाची काजळी आणि वातीची काजळी जर काढली नाही तर तो लावलेला प्रकाश दिव्याचा बाहेर येत नाही आणि अंधार पण जात नाही. तसं परमात्मा आता आहे असं बुद्धीला माहित होत नाही, तर अविद्येची काजळी बुद्धीमध्ये आहे आणि ती काजळी त्या ओवीच्या द्वारे संत महात्मे बंद करतात, प्रकाशात आणतात. त्या खूप काय बोलता येतं पण मला बोलायचं नाही. चला, प्रकाश नव्हे तैसे वेळ कृत्य पावे, तेथीचा मंत्र ही आठवे, परिव्यर्थ ते आगावे विनियोगाविना. तैसे वेळ कृत्य पावे, तेथीचा मंत्र ही आठवे. तो मंत्र प्रत्येक कर्माला आरंभी मध्ये आणि शेवटी ओम तत्सत लावताना कार्य केलं, मंत्र म्हणला, पण त्या मंत्राचा विनियोग त्या ज्ञानाच्या अनुभूतीमध्ये जेव्हा तुम्हाला भोगता आला नाही तो मंत्र पण वाया गेला. प्रत्येकीला आहे ना ओम तत्सत. मग ते मंत्र म्हणला, कार्य केलं, पण त्या मंत्रानं ते कर्म, त्या कर्माच्या पुण्याचं फल आणि त्या फलामध्ये त्या कर्मातून कर्माचा बाद आणि कर्माला सुटलेल्या बुद्धीतून बाजूला आणि ती बुद्धी गेली आता अंतःकरणात परमेश्वराच्या जोडीला, तर तो अनुभव तर नाही टाकला, तर तो मंत्र पण वाया गेला. विनियोगाविना नाही घेतला, त्या अनुभवासाठी अधिकार नाही झाला, तर संग नाही केला, साधूची कृपा नाही झाली, साधूच्या बोधाची मनात उन्नती नाही झाली, तुमच्या अधिकाराची स्थिती कमी झाली, त्रुटी, तर तो बोध पण बाहेर निघून जातो. अधिकार असेल ते बोध राहतो आणि अंतःकरणात तो स्थापन होतो आणि त्या बोधानं उच्च स्थिती येते आणि अविद्या संपून जाते. ब्रह्मविद्या तिथं त्या अविद्येला नाश करते आणि अविद्येचा नाश झाल्यावर अंतःकरणातलं आवरण नष्ट होतं, बुद्धी आत जाते आणि भगवंताला पाहते आणि तो मी आहे असा अनुभव देते आणि त्या ठिकाणी ती उडून जाते, त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. तर आता आपण आलो 53 पर्यंत, 53 करू आणि इकडे किती आहे 62. जे हे ब्रह्मनाम एक विनियोगी तू ऐक याचा आता. हे वर्ण त्रयात्मक 3 आहेत ना, वर्ण त्रयात्मक, ते वर्ण 3 आहेत, ओम उपमा आणि तत्सत ओम कथे 3 वर्ण आहेत. त्याचा विनियोग कसा करायचा, त्याचं फल काय, त्याचा संबंध काय, ती स्थिती काय, हे तुला मी सांगतो. वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक, त्या परब्रह्माचे 3 नाम आहेत. ओम तत्सत एकच नाम आहे, परब्रह्म एकच आहे, त्याचे नाम 3 रूपाने 3 पदे केले. सुंदर नाही
पण यांना मला हार्ट अटॅक मला मला बोलावं वाटत झाला. खरंच वाटतं बोलू शकत नाही. हे परब्रह्मणाम एका त्याची 3 वर्ण आहेत, पण नाम परब्रह्म एकच आहे. विनियोग तू ऐक याचा आता, ह्याचा विनियोग कसा करायचा ते ऐक. 3 पद. यज्ञ दान तपक्रिया, तू कोणत्या क्रिया करतोस? यज्ञ, दान आणि तपश्चर्या 3 क्रियामध्ये माझा विनियोग कर. प्रवर्तन्ते विधानोक्त सततम ब्रह्मवादिनाम, तुमच्या कर्मावर तपावर यज्ञावर आढळून प्रवर्ते. तर या 3 पदाचा उच्चार करू नको. आणि मधी पण घे, शेवटी पण घे, आधी पण घे. त्याच्यामुळे तुला माझी प्राप्ती होईल आणि त्या मंत्राने तुझ्या अंतःकरण शुद्धी होईल आणि तुला मला अनुभव बघता येईल. म्हणून तस्मादुदारस्य यज्ञान तपःकरः. अर्जुना, यज्ञ ब्राह्मण करतात, तपश्चर्या ब्राह्मण करतात आणि दान आपण करतो. त्यांना 3ही क्रिया करताना काय करायचं ह्याच्याकडे सांगितलंय. आधी मध्ये शेवटी हा उच्चार हो. ते लोक तसंच करत होते, ऋषी मुनी. आणि असं करून तपाला बसत होते, असं करून जंगलात अरण्य करत होते, गंगेच्या घाटावर. आणि हे पद सांगत होते आणि मला तपस्या करत होते आणि त्यांचा मम्मी प्रगट होत होतो या 3 पदांमुळे. ब्रह्मदेवाला रावणानं वगैरे प्रगट करून घेतलेला. ओम हा देवाचा मंत्र आहे. ओम हा पवित्र मंत्र आहे. ओम हा पवित्र आहे. ओम हा 3 वर्णाचा. खूप काही आहे म्हणजे सांगायला तर वेळ नाही आपल्याला. म्हणून ह्या ओमचं तत्सतचं निरूपण करून तपस्या करून जे माझ्या आराधना करतात त्याला मी माझ्याकडे घेतो. ते कर्म शुद्ध होतं आणि त्याचं तप पूर्ण होतं आणि बंधन संपून जातं. तो मन माझ्या ते मला एकरूप होतात ते जीवात्मे. बरंच तसं आहे. जीवात्मा परमात्मा म्हणतो. मला कुलदीपने प्रश्न केला, त्या जीवात्मा मीची अक्षरे 3 अक्षरे ओम तत्सत. कर्मादी मध्य निदानी, आधी मध्ये आणि शेवटीचा उच्चार कर. वेळ जावी परिस्थानी, ही 3 त्या स्थानात यज्ञ होतं, तप होतं, दान होतं. त्या 3च्या ठिकाणी माझ्या 3 नामाचा उच्चार कर. ते दान, ते तप आणि यज्ञ मला प्राप्त होत. हे ते घातवटी घेऊन न किरटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. त्या 3 पद हातवटी ऋषी मुनी साधक मुमुक्षु असे आहे. या हातवटी घेऊनच त्याने दान केलं, तप केलं, यज्ञ केला आणि माझ्यापाशी येऊन पोहोचले. हातवटी काय सुंदर आहे. किती तुम्हाला आवड वाटते. हातवटी घेऊन न किरटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. ब्रह्मेची होय की 3 वचती यज्ञादिकी, जे चावळले ओळखी शास्त्रांची. चावळले ओळखी शास्त्रांची. ब्रह्मरूप होण्यासाठी सगळी शास्त्र चावळली, वेद शिकले, पण त्यानं कर्म करताना किती हातवटी घेतली आणि मग ते माझ्याकडे आले. किती शास्त्र शिकले, किती ग्रंथ शिकले, पण किती ग्रंथ शिकले तरी ब्रह्मकर्म करताना, दान धर्म करताना हे 3 पद सोडले नाही आणि हातूट सुटली नाही, पण ते माझ्यापासून दूर गेले. असं सुंदर आहे. तो आदित ओंकार ध्याने करता गोचरू, पाठी आणि ती उच्चारू वाचे सीतो. आदित ओंकार हे कर्म करताना ओमचा शब्द होतं. आधी ओंकाराने उच्चार करतात, मात आणि हेच भेटणार गोचरू त्या ओंकाराकडे लक्ष देतात. पाठी आणि ते उच्चारू वाचे येतो, पाठीचा उच्चार करतात आणि वाचेमध्ये तोच ओंकार ध्वनी उमटतात आणि त्याचाच ध्वनी कानामध्ये आपल्या ध्वनी उमटतात आणि ते 3 कर्माचं नाव घेताना 3 पदाचं नाव घेऊन जे कर्म करतात ते माझ्याकडे येतात. आणि ह्या उच्चार होता तरी माझ्याकडे येत नाही. ते कर्म त्यांना स्वर्गाला वळतील, त्याला नरकाला कुठे जायचं की नाही. ज्या भावना घेतली ती भावना ते फळ. तेने ध्याने प्रगटे प्रणोच्चार स्पष्टे, लागती मग वाटे क्रियांचे. तेने ध्याने प्रगटे प्रणोच्चार स्पष्टे, ते ओमचं ध्यान करतात, प्रणोच्चार करतात. ध्यान ओमचं, उच्चार ओमचा आणि ध्याने करते. प्रणोच्चार स्पष्ट, प्रणाम म्हणजे ओंकार,
वाणीतून उच्चार कोणता प्रणवाचा? प्रणव म्हणजे ओंकार. उच्चार कोणाचा करतात? ओम. तपश्चर्याचा मेन मंत्र आहे, हा महामंत्र आहे. प्रणोच्चार स्पष्ट या ओंकाराचा प्रणव म्हणजे त्याचा उच्चार वाणीतून करतात. ही तपश्चर्या होती. लागती मग वाटे क्रियांचे, मग ते क्रिया कशा करावं नंतर सांगतात. हरी ओम तत्सत म्हणून त्या क्रिया नंतर करतात आणि उच्चार ह्या करतात. आधारी अभंग दिवा अडवी समर्थ ओळावा, तैसा प्रणव जाणावा कर्मारंभे. अंधारी अभंग दिवा, अंधारात चाललो, जंगलात चाललो, तर दिवा असा घ्यावा की ते विजूच नाही. आता आडवी समर्थ ओळावा, आडमार्गात चालू रस्ता माहित नाही, तो तिला कोणी असावा. तैसा प्रणव जाणावा कर्मारंभे, तैसा प्रणव मंत्राचा उच्चार जाणावा, तो उच्चार करून कर्मारंभ करा. कर्मारंभी उचित उद्देश, उचित देव उद्देशे, उचित योग्य देव आणि द्रव्य धर्मानुसार पैसा कमवणं. उचित द्रव्य धर्मानुसार पैसा कमवणं. द्रव्ये धर्म आणि भोवसे, त्याच पैशाना तो यज्ञासाठी आहुती, तो ब्राह्मण दक्षिणा भोजन त्याचा विनियोग केला. कुणासाठी? यज्ञासाठी. द्रव्ये धर्मे आणि बहुवसे योग्य द्रव्य यज्ञाला अर्पण केलं. द्विजद्वारा हन हुताशे, द्विज म्हणजे ब्राह्मणाच्या द्वारे पवित्र पैशाने मिळवलेलं, पवित्र आहुती आणलेली, पवित्र तूप आणलेलं आणि उचित ब्राह्मण सापडला आणि यज्ञाला आरंभ झाला तर काय होत आहे? द्विजद्वारा हुताशे, हुताशे म्हणजे अग्नी, यज्ञातला अग्नी. यजती पै, यजती म्हणजे यज्ञ करतात. तेव्हा सुद्धा माझा मंत्र केल्यावर म्हणल्यावर आणि हे असं केल्यावर धर्मानं पैसा मिळाल्यावर यज्ञ प्रगट होतो, माझी प्राप्ती होती. ते कर्म बाजूला जात नाही, ते कर्म तुला बंधनकारक ठरत नाही आणि ते मला मोक्षाकडे स्वारात नाही. म्हणून उचित द्रव्याच्या प्राप्तीने यज्ञ कर, माझं तीन नामाचा उच्चार कर, आधी मध्ये आणि शेवटी हे कर्म कर आणि माझे प्राप्तीच्या कर्मानं तू करून घे. असं कर्म तू जीवनात कर. म्हणून तुम्ही म्हणतात नाही ते करू नका, ते करू नका. ज्ञान यज्ञ आमचा, तुमची तुपाच्या होती ते फळ वेगळे आणि आमचं ज्ञान जगाला देणं ते वेगळं आहे. सगळ्यात मोठा यज्ञ ज्ञान यज्ञ. आणि त्या ठिकाणी साधकाला अन्न घालणं, पवित्र जागा, पवित्र स्थिती, माऊली, त्यांचा वेग, त्यांची ओवी, आत्मचिंतन, त्या जीवाला आत्मदर्शन. तो जीव तिथं भगवंतात वेळ होणार आहे. ती जागा म्हणजे आनंदी. मग एवढी एवढी दिसायला का? धर्म आणि बहुसे द्वारा अनुताशी पैदे आव्हान यादी वन्नी निक्षे रूप हवणी त्याची पै विधानी पुढे होणे. ऐका, आव्हान याधिक वन्नी. अरे बसा, यज्ञ करताना अग्नी, तूप, हवन सामुग्री, जागा व्यवस्थित, ब्राह्मण व्यवस्थित, कर्म व्यवस्थित, अंतःकरण शुद्ध आणि ती सामुग्री सगळं व्यवस्थित आहे तुमच्याकडे. एवढा अहवनादी वन्नी, वन्नी म्हणजे उष्णता. निक्षे रूप हवणी, त्या अग्नी टाकले जाणारे ज्या आहुतीचे प्रकार आहेत ना, ते पण सगळ्या गोळ्या करून जमीदार. यजते पै विधानी पुढे होणे. आहुतीच्या त्या सगळ्या तूप लावून वगैरे शिस्तीत मंत्र टाकून यज्ञात आहुती टाकल्या जातात. सगळं कर्म शिस्तीत होतं. पण ते कर्म करताना माझा उच्चार केल्याशिवाय तर केलंस तर ते लोकांना येतं. आणि असं सुंदर कर्म करताना माझा तीन पदाचा उच्चार केला, ओम तत्सत, तर ते कर्म, ते यज्ञ, ते आहुती, ते अग्नी, त्याचं फळ, ते बुद्धी, अग्निदेवता, ते कर्म, ते आहुती, ते तप, त्या ब्राह्मणाचे मंत्र सगळं काही एकत्र होतं आणि त्या बुद्धीला माझ्याकडे येतं. त्याला म्हणतात खरं तप, खरा यज्ञ. किती सुंदर आहे. कळल्यानंतर सुंदर वाटते ओवी. नाहीतर आपण अभंग म्हणतो, गाणी म्हणतो, चित्रतील असतं आणि आमचं आदर असतं. प्राणायाग निष्पंतीचे घेऊन अंग करती नावडते या त्याग उपाधीचे, करती नावडते या त्याग उपाधीचे. ज्ञानाया करतात लोक, पण यज्ञ करताना जेव्हा उपाधी आडवी आली त्याचा सुद्धा ते त्याग करतात. बापरे, यज्ञ करतात ते लोक ब्राह्मण आणि जास्त कर्म कर. ब्राह्मण यज्ञ कर्म ब्राह्मणाकडे आधी सांगितलं त्यांना. पहिल्यांदा मी ब्राह्मण जात तयार केली,
त्यांना यज्ञ दिले करायला सांगितलं, पोटभर सामुग्री दिली, त्यांना वेद दिले, वेदानुसार वागणं सांगितलं, आणि मग भाऊ लोक तयार केले आणि ब्राह्मण भ्रष्ट झाले. स्वतः त्यांना वेद देवाण दिले, त्या ब्राह्मण तयार केली पहिल्यांदा पृथ्वीवर, आणि त्यांना वेदाचा हक्क दिला, त्याच्या पोट भरा म्हणून सांगितलं, त्याचे कर्म जगाला पण सांगा. आता कुंडलीचे दोष हे वगैरे वेदातूनच होतं मंत्राचा, मग ते मंत्र त्यांना सगळं माहिती ना, हे असं करावं, ते तसं करावं, ते तसं करा. पण कुणाकडनं किती दोष घ्यावे, कुणाचा पैसा कसा लाभाल हे माहिती त्यांना. लूट मारायला बरोबरच नाही, ते जागा तीच असते, वस्तू त्याच असतात, मला मंत्र म्हणायचे. पण आपले जर कष्ट आपण जर साधकाला दिले देत नसते, त्याच्या शतकोटीनं त्याच्यात पैसा देतात, त्यांचं काय असते त्याचा आपला काहीच नाही, काय देतात ते काहीच नाही. त्याची ही ब्राह्मणात वासनाच नसते, त्याच ना ब्राह्मण. मी टीका करू ना, मला पाप करायचं नाही, पण जो देतो तो वेगळा ब्राह्मण आहे की नाही. असतात ना, एखादा असतो हजारातून लाखातून असतात, नाही असं नाही. एक सांगतो तुम्हाला, आपली स्थिती, आपली योग्यता, आपलं जे पद आहे ते स्वतः संसार असू दे, साधक असू दे, व्यवहार असू दे, पण आपल्या स्थितीतून खाली उतरायचं नाही, हे शिकायचं. त्यातून कोणता प्रसंग घडतो तर आपण काहीतरी घ्यायचं. नाना प्रकारचे यज्ञ करतात ब्राह्मण लोक, निष्पन्तीचे घेऊन अंग. बघा, निष्पन्न म्हणजे त्या यज्ञातून होणारं पुण्य कर्माचं. निष्पत्तीचे घेऊन अंग करती नावडते या त्याग उपाधीचे. यज्ञ करताना जर आत्मभाव प्रगट होत नसेल, देहभाव जात नसेल, ते तप पूर्ण होतच नसेल, त्यात उपाधीचा पण त्याग करतात. बुद्धीने उपाधीकडे जाणं त्याग नाही, भोग आहे. ऐका 2 मिनिटं. बुद्धीनं उपाधीकडे जाणं भोग आहे, उपाधीचा बात करणं त्याग आहे, आणि उपाधीतून मोक्ष मिळवणं आनंदाचा चिदविलास आहे. कारण त्या उपाधीतून काय मिळवलं, ईश्वराची प्राप्ती केली, तर ही उपाधी धन्य झाली. आणि ह्या उपाधीला माझं बनलं, असत्य तयार झाले. उपाधीचा संबंध केला, विवेक बाजूला गेला. उपाधी मी आहे असं म्हणलं तर बंधन डोक्याला आलं, आणि उपाधीतून मन बाहेर आलं, वैराग्य झालं, उपाधीचा बाद झाला, मोक्ष हातात आला. बुद्धी उपाधीला कधी सोडती, ती बोधयुक्त, ज्ञानयुक्त, अधिकारयुक्त, वेदयुक्त, गुरुच्या कृपेयुक्त असते. ह्या 4 गोष्टी युक्त असल्यानंतर ती आज बाजूला जाते देहात. अरे तेव्हा तापला की भाकर आतर होती, बोध आत गेला की अज्ञान आतर होत, वेद आत गेला की मी फोन कळतं, आणि गुरुनं कृपा केल्यावर मोक्ष हातात मिळतो. तुम्ही काय बरोबर आठवडा विक्षेप झाला. कृपा पवित्री भूमाधिक स्वतंत्री, देश काळ शुद्ध पात्री, देती जाणे नाही जोडल्या पवित्री. पवित्र कर्मानं, पुण्य कर्मानं आपण जे पैसा गोळा केला, भूमी अधिक स्वतंत्री. ही भूमी म्हणजे क्षेत्र, पंढरपूर, परळी या ठिकाणी क्षेत्रभूमी देवस्थान आहे. त्या ठिकाणी त्या क्षेत्रात जाऊन चांगल्या पैशाने चांगलं धर्म, चांगला यज्ञ, चांगलं दान जर केलं तर काय होतं ऐका. देश काळ शुद्ध पात्री, देती राणे. तो देश दिवस चांगला, तो काळ पण चांगला, ती जागा पण क्षेत्र, समोर माऊली, आणि त्या ठिकाणी दान दिलं तर काय घडतं. देती दाणे शुद्ध पात्री. घेणारा कोण आहे? नाही, वेदविद संत आहे, जो तपस्वी आहे, जो मुनी आहे, जो पवित्र आहे, जो अध्ययन करणार आहे, जो ब्रह्मविद्ता आहे, जो ब्राह्मण आहे, त्याला जर दान दिलं तर भगवंत त्याला बाजूला ठेवत नाही. तर एकांतरा कृच्छी चंद्रायने मासोपवासी, शोषोनिगा धातुराशी करती तपे. शोषोनिगा धातुराशी करती तपे. शरीरात नाना प्रकारचे धातू असतात, वासना तयार होते, दोष तयार होतो, विकार तयार होतो, पाप तयार होतो, मद तयार होतो. त्या ठिकाणी तो ज्या त्या धातून जे तयार होतात तो धातू ते जळून टाकतात, उपवास करून 1 महिना. बघा, देश काळ आहे. शोषोनिगा धातुराशी करती तपे. चंद्रायन मासोपवासी. चंद्रायन उत्तरायण दक्षिण आहे, मासोपवास म्हणजे 1 महिना उपवास करतात. जसं जैन लोक 40 दिवस, तसं चंद्रायन करणारे लोक 1 महिन्याचा उपवास करतात. नंतर एकांतर कृच्छी
ऐका, खूप मस्त आहे, नीट बसा ना तुम्ही. कृच्छ म्हणजे एकदी जीवाचे धरण पाडणे, म्हणजे करतो ना का महिनाभर. कृच्छ म्हणजे एकदी जेवायचं आणि नंतर ते मानले चंद्रायने 1 महिना उपवास. 1 महिना उपवास जर केला तर शरीरामध्ये धातू 2 राख होतात आणि त्या धातूमध्ये जो विकार आहे, जे पाप आहे, जे मोह आहे, ते भस्म होतात आणि त्या रूपानं ते शरीर शुद्ध आणि पवित्र होतं आणि नंतर त्यामध्ये बोध थांबतात. म्हणतात तुमचं दान तपे जी गाजती बंध रूपे तीही होय सोपे मोक्षाचे तया. यज्ञ दान तप हे जर कर्म केलं, हे बंधनकारक होतं, मोक्षकारक होतं. त्याचा संबंध ठेवलास मी केलं तर बंधन झालं. हे कर्म करताना जर ओम तत्सत नाही म्हणला तर ते कर्म तुम्हाला लोकांकडे निवडत होतं, लोकांतरा. आणि हे यज्ञ दान तप करताना अरे ओम तत्सत म्हणलास तर तेच कर्म सात्विक होतं. त्या कर्मातून तुला मला पाहता येतं, त्या कर्माच्या पुन्हा तुला ब्रह्मरूप होता येतं. म्हणून कुठलेही बंध यज्ञ दान तप करताना माझा उच्चार कर, प्रणवाचा उच्चार कर, ओम मन तत्सत मन. त्या कर्मातून मनाला बाहेर कर, तपस्या ही कर आणि माझी प्राप्ती तू कर असं वेदानं सांगितलं. माऊली बोलले, बुद्धीला कळालं आणि ते वरमतीला मिळालं. ते देहातून बाजूला गेली, त्या कर्माला त्यानं सोडून दिलं. तिला वर्म हातात आलं आणि तो मी आहे असा अनुभव घेण्यासाठी तिने तपश्चर्या केली. 18 अध्याय तपश्चर्या झाली आणि बुद्धिपुरमरसात आली. स्वतःची अनुभूती स्वतःला दिली. आरशात तिनं आपल्याला पाहिलं. आपलं तोंड बघायला आरसा लागतो आणि आपल्याला पाहायला वेद लागतो. दाती जे तळी जियाची वेळी तरी जे तळी नाना जिया दाती जे. तळी म्हणजे जमीन, त्याच्यावर नाव उभा टाकले, हलते का नाही हलत. तळी म्हणजे जमीन, नावा म्हणजे ना, जिया दाटीचे म्हणजे हलतच नाही, सरकतच नाही. मग तीच ना जळी याची जेवी तरी जे. तीच ना पाण्यावर सोडली तर ती सरकते पटकन, जमिनीवर हलत नाही, पाण्यावर थांबत नाही. तसं माझं नाव घेतल्यावर कर्म बंधन होत नाही आणि माझं नाव नाही घेतल्यावर ते कर्म मला माझ्याकडे आणत नाही. जेव्हा आहे कर्माचे जे नामे त्या कर्मातलं बंधन सुटतं. हरि ओम तत्सत्मन आणि ते कर्म तुला माझ्याकडे आणतं. ते कर्म यज्ञ दान तप त्याला माझी प्राप्ती करून देतं. असं कर्म तू कर, माझी प्राप्ती कर, चित्त स्थिर कर, संताचे चरण धर, अज्ञान भस्म कर, ऐक्याचा अनुभव हृदयात स्थापन कर. 66 द्यायची होतं. या दान क्रिया ओंकारे सावरिया प्रवर्तती. असा स्वरूपाने हे कर्म कर, ओंकाराचा उच्चार कर आणि कर्माला माझं नाव सोडून कर्म कर. तर ओंकारे सावरिया प्रवर्तती, ओंकाराचं नाव कुठल्या कर्मात प्रवृत्त हो. आता तिया मोठकिया जेत फळी दिगो पाहती निहाळी प्रयोजती ते काय तत्शब्दूत. त्या प्रकारच्या यज्ञदान केलं तर त्या क्रिया फलद्रूप होतात, मला फळ देतात. तुला कोणतं? मोक्षाचं वगैरे. आणि प्रयोजती ते काळी तत्शब्दूत, म्हणून तत्शब्दाचा सुद्धा विनोद कसा करावा, सत्शब्दाचा कसा करावा, ओंकार कसा करावा. तुम्ही शब्दाचे पावर एकत्र येतील, ते कर्म बंधनातून बाहेर येतं आणि त्या शब्दाच्या पावरेमुळे ते कर्म तुला बंधनकारक होत नाही, माझ्याकडे मनाला आणतं असं भगवंत बोलतात. यतदी कधी न विसंदाय फलम यत्न तपक्रिया दान क्रियास विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. 25 श्लोक. आज संध्याकाळी 1 तास घेऊ. तर पाठाचा टाइम पूर्ण. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान आज संध्याकाळी